ती इथे आणायची आहे। शरद करमरकर साकारणारी समीक्षा आपल्या सोबत आहे। समीक्षा, हे शरद करमरकर खऱ्या समाजात आढळतात का? आहे माझा शरद करमरकर आहे इथे। ओके, पण खरं आणि हे लोकांना जरा समजावून सांगे, शरद करमरकर नेमके कोण आहेत? हा एक स्वप्नातला प्रत्येक स्त्रीच्या, म्हणजे जिचं लग्न झालेलं आहे, एस्पेशली मी असं म्हणेन, कारण त्याच्यात उल्लेख आहे की माझा नवरा जेव्हा माझ्या आतमध्ये शिरायचा तेव्हा मी विचार करायचे की माझ्या नवऱ्याला काही घेणं देणं नव्हतं, म्हणजे मी कशी आहे, मला मी मूड मध्ये आहे किंवा नाहीये, किंवा माझा विचार तो करतोय की नाही ह्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं, त्याला फक्त सुख हवं होतं, दॅट्स इट। पण शरद करमरकर असं आहे की ज्यानं मला पहिल्यांदा सांगितलं की तुझी योनी ही सुंदर गोष्ट असते। जेव्हा मी आधी माझ्या योनीला नकारात्मक दृष्टिकोनातून बघायचे, तेव्हा शरद करमरकर हा पहिला व्यक्ती होता, कदाचित माझ्या आयुष्यातला असेल तो पहिला व्यक्ती, जो मला सांगतो की अगं योनी ही सुंदर आहे, तिला एक वेगळा आकार आहे, रंग आहे, चव आहे आणि ती सुंदर दिसते। मला वाटतं ही एक खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीसाठी की माझी योनी ही सुंदर गोष्ट आहे आणि मला तिचा अभिमान वाटला पाहिजे। कारण लहानपणापासून मी याच ह्याच्यातून गेली आहे की माझ्या आजीनं, माझ्या आईनं सगळ्यांनी सांगितलं की योनी ही घाणेरडी गोष्ट आहे, आणि मासिक पाळी आल्यावर तर बापरेच, म्हणजे काहीतरी फार मोठंच काहीतरी झालं, त्यामुळे तिथे हात लावायचा नाही। म्हणजे नाटकाच्या ह्याच्यात मी म्हणतेय की आम्ही प्रॅक्टिस घरी करतो। माझ्या मुलांना हे नाटक पाहिलं, त्याला नाटक पूर्ण पाठ आहे। तर माझा मुलगा 5.5 वर्षाचा आहे आणि तो असा उभा राहतो कुठेही आणि तो कुठेही सुरू करतो। आणि त्या दिवशी आम्ही, म्हणजे प्रॅक्टिस नुकतीच संपली आमची, आणि प्रॅक्टिस संपल्यावर तो आला बाहेर आणि मला म्हणला, आई च्यूत म्हणजे काय? माझे सासू सासरे आहेत तर ते थोडे असे बावरले एकदम की च्यूतचा अर्थ कसा सांगायचा ना ह्याला। मी म्हणलं, अरे च्यूत म्हणजे ही सुंदर गोष्ट आहे, माझी नुन्नी आहे, तुझी नुन्नी कशी आहे तशी माझी नुन्नी आहे। मग तो म्हणला, मग तुम्ही नाटकात गाणं का म्हणता चूत 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 चूत? म्हणलं, कारण हे आम्हाला सांगावं लागतं की माझी नुन्नी चांगली आहे। मग त्याचा पुढचा प्रश्न होता, पण तू मला म्हणतेस माझी नुन्नी चांगली आहे म्हणून, मग तुझी नुन्नी कोणी चांगली असं म्हणत नाही का? म्हणलं, नाही ना, माझी नुन्नी कोणी चांगली असं म्हटलं नाहीये, म्हणून आम्हाला लोकांना सांगावं लागतं की माझी नुन्नी ही खूप छान गोष्ट आहे। पण असं वाटत नाही दुष्परिणाम होतील अजिबात त्याच्यावर नाही। असं? म्हणजे मला छान हे वाटतं की तो मला प्रश्न विचारतो। मग त्याला पाहून मीही पाजरायला लागले, त्याच्या नजरेतून मी स्वतःकडे बघायला लागले। मग माझं मलाच इतकं सुंदर झाल्यासारखं वाटलं, मी एखादं सुंदर चित्र आहे किंवा एखादा सुंदर धबधबा असं काहीतरी। मला माझी योनी आवडायला लागली, फुलून आले। तरुण मुलं आहेत, त्यांना बोलायचंय, बोला। ह्यांनी